आतमध्ये सेकंड राऊंड चा मॅच क्रमांक 2 असेल. इग्नॉर अगेन्स्ट ब्लेसिंग स्टार्स. चला फील्ड लगेच सेट करून घ्यायची आहे. विनंती करतोय मी, जास्त वेळ देखील घेऊ नका. चर्चा करूया आपण या मॅचची. तर दोन संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात. विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी विरुद्ध आपण पाहतो ब्लेसिंग स्टार सुंबरसपाडा. म्हणजे कांबळे विभागातील संघ जो फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल आणि बॅटिंग करणारा संघ आपण पाहिला म्हणजे ब्लेसिंग स्टार्स जो राजौली विभागातला पाहायला मिळेल. कश्मकश्मर मुकाबला काटेकी टक्कर म्हणू शकतो आपण, कारण की पहिल्या मॅच मध्ये ब्लेसिंग स्टार्स सुंबरसपाडा टीमने एका अफलातून खेळी आपल्याला पाहायला मिळाली, जी नुकत्याच मॅच मध्ये विशाल मालकरची पाहायला मिळाली होती. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर विशालने एक धमाकेदार खेळ, कारण की सुरुवातीच्या 2 ओव्हर मध्ये फक्त 13 धावा होत्या, पण त्यानंतर एक गेम चेंजिंग इम्पॅक्टफुल इफेक्टिव्ह आणि एक यादगार शानदार आणि दमदार अशी पारी खेळली. परंतु पहिल्या मॅचला आपण पाहिलं तर पराभवाच्या दिशेने मात्र गेला होता संघ. तिथून मात्र खेचून आणलं होतं. विजयश्री मात्र विजयाची वाटचाल शोधली होती. तो संघ आपण पाहिला तर विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी. दोन्ही संघ आहेत म्हणजेच गेमला चेंज करू शकतायत, माइंड गेम खेळू शकतायत. भावेश ज्यांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर, भावेश गोरकडा. बॅटिंग साठी 2 बॅटर्स अगदी आपण बघितले, रोहन आणि दया कोरडा आपण पाहतोय. दया नावाचं जे पात्र आपण बघितलं होतं ते नक्कीच जो रोल CID मध्ये तो फेमस होता अगदी आपण बघितला तर दरवाजे तोडण्यासाठी. परंतु हा दया कशासाठी फेमस आहे या मैदानाच्या आतमध्ये देखील आपण पाहूया. चौकार षटकार मारण्यासाठी, धावा लुटण्यासाठी त्याचा रोल असेल. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघितलं भावेश लेफ्ट आर्म गोलंदाज आपण पाहतोय. लेफ्टिंग तिफायती आपण पाहिलं तर कामगिरी करण्याची धमक ठेवणारा खेळाडू आहे आणि तिफायती कामगिरी अनेक वेळा केले त्यांनी, परंतु आज या मैदानामध्ये ती कामगिरी पुन्हा एकदा दर्शवण्याची संधी आहे. ग्रेट ऑपॉर्च्युनिटी, ग्रेट त्या संधीला मात्र आपण पाहिलं तर साधला जाईल का. आणखीन फर्स्ट राऊंड मध्ये आपण बघितलं तर यानंतर जयबंजंग स्पोर्ट्स पालपाडा टीमला रिक्वेस्ट असेल, सोबतच आहे गावदेवी स्पोर्ट्स बरपाडा टीम. कॅप्टन रेडी राहायचं आहे. 3 ओव्हर नंतर आपण टॉसची प्रक्रिया ती कंप्लीट करणार आहोत. पहिला चेंडू पाहिला ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, अगदी आपण पाहिला बॉडी बॅलन्स बिघडलाय क्षेत्ररक्षकाचा, परंतु अगदी आपण पाहिलंय काय घडलंय काय. धावा मिळाल्यात 2, परंतु तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु झालंय काय, फलंदाज झालाय तिकडे बाद, परंतु क्षेत्ररक्षकाला काही दुखापत झाली का नक्कीच नोट चेक करा. अगदी आपण बघितलं थोडंसं बॉडी बॅलन्स बिघडलं होतं क्षेत्ररक्षकाचं, परंतु अगदी आपण बघितलं ऑल इज वेल त्यांनी सांगितलं आणि पुन्हा एकदा सज्ज आहेत. जसं म्हणतात ना की जिनके इरादों में फुरादे होते वो राहों के पत्थर को भी मोम बना देते, जिनको खुद पर यकीन हो वो किस्मत को भी बदल सकते हैं. किस्मतला बदलण्याची धमक ठेवू शकतात. परंतु आपण पाहिलं काय की पहिल्या बॉलवर धावा 2 आल्या होत्या, तिसरी घेण्याचा प्रयत्न होता, परंतु जसं म्हणतात ना की अति तिथे माती, परंतु अगदी आपण पाहिलं तर इथे तितक्या जास्त धावा मिळाल्या नाहीयेत. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जाताना पाहायला मिळतोय. पंच म्हणतात अजय की हा चेंडू असेल वाईट, एक्स्ट्रा रन्स मिळेल. लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग झाल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेरच चेंडू वळताना पाहायला मिळाला, एक्स्ट्रा ही धाव मात्र मिळते. आज आपण पाहिलं तर मग आणखी एक स्पर्धा कोलंड्याच्या मैदानावर देखील सुरू आहे. तिथे देखील आपण पाहिलं तर मग वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण पाहिलं चांगलं आयोजन पाहायला मिळत आहे. सध्या तरी आपण बघितलं इथे काय घडलं जातंय. धाव आली, दुसरी धावेचा प्रयत्न, चेंडूची फेकी थोडीशी खराब झाली आहे, त्याचा फायदा मात्र मिळतोय. धावा जोडल्या जात आहेत संघाच्या साठी. क्षेत्ररक्षणामध्ये होणाऱ्या ज्या चुका आहेत ना तुम्हाला महागात पडतायत. ह्या चुका असतील त्याच मात्र नंतर धावा तुम्हाला चेस कराव्या लागतील. संघाचं टोटल मात्र वाढलं गेलंय, 6च्या घरामध्ये पोहोचलाय. 6 रन स्कोरबोर्डवर आपण पाहतोय. षटक आणि रोहन ही जोडी आपण पाहतोय.
इथे आपण पाहिला तर जवळ जवळ हा मिस करणारा चेंडू पाहायला आपले मिस असं समीकरण डोळ्याच्या समोर अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत फेकलेले चेंडू आपल्याला पाहायला मिळालेत 3. अभी भी 3 गेंदें शेष है इस ओवर के. बल्लेबाज को तो प्रयास यही है कि गेंद को किसी भी तरह खेलना है, किस दिशा में खेलना है, लेकिन कैसे खेलना है अब ये करना होगा. अड़े बल्ले के साथ इस्तेमाल किया है. अड़े बल्ले का स्क्वायर लेग की दिशा में जाती हुई गेंद. खिलाड़ी है तुषार वहां पे गेंद को फील्ड किया है और बेहतरीन अब बैकअप भी मिलता हुआ आसानी से मिलेंगे 2 रन. हर एक गेंद पे हर एक रन इंपॉर्टेंट है क्योंकि मालूम है यहाँ पे हमें एक अच्छा टोटल खड़ा करना है और सामने वाली टीम को एक अच्छा वाला टफ वाला टारगेट सेट करके देना है और उस टारगेट का पीछा वक्त उनको रोकना है. ये प्रयास होगा तो इसकी वजह से है ना कभी कभी बल्लेबाजों के ऊपर ज्यादा प्रेशर भी रहता है कि ज्यादा रन कैसे जुड़े. जड़ में डाली हुई गेंद थी. कलाइयों का इस्तेमाल किया है. गेंद को खिलाया काउ कॉर्नर की दिशा में. खिलाड़ी थे वहां पे. गेंद को पकड़ा फेंका. तब तक 2 रन आसानी से पूरे होते हुए 2 रनों के साथ टीम का टोटल आगे बढ़ता हुआ टोटल जा पहुंचा है 10 रनों पर. 10 रन बन चुके. अभी भी देखेंगे ना तो इस ओवर की एक गेंद अभी भी शेष है. अब भावेश कहीं ना कहीं अब नाराज हो रहे हैं अपने खिलाड़ियों के प्रदर्शन से. वो क्योंकि जानते हो जहां पे 1 रन जाना चाहिए वहां पे हम 2 रन खर्च कर रहे हैं यानी कि हम अपनी टीम को मुश्किल में ला रहे हैं ऐसा प्रदर्शन करके. सामने की तरफ फिर से खिलाड़ियों का इस्तेमाल किया है. इस बार मिड विकेट की दिशा में गई हुई गेंद. इस बार 2 का प्रयास है. कॉल आपस में हाँ ना हुआ लेकिन थ्रो उतना एक्यूरेट नहीं है जितना आना चाहिए था. कहीं ना कहीं यहाँ पे मुश्किलें बढ़ जाती. शायद से ये अच्छा थ्रो आता. 2 रन मिले. 2 के साथ टीम का टोटल 12 पे जा पहुंचा है. 12 पे गया. जाते जाते एक विकेट भी लेके गए वहां पे भावेश. लेकिन इन 12 का जो स्टार्ट है ना एक अच्छा ऊर्जा संचार देने वाला है बल्लेबाजी करने वाली टीम को. इस 12 को कन्वर्ट कैसे किया जाएगा दूसरे ओवर में किस तरह की बल्लेबाजी होगी, किस तरह का परफॉर्मेंस दोनों बल्लेबाजों के द्वारा और गेंदबाज के द्वारा मिलता है जरूर देखेंगे. जाएंगे डिग्गी के पास गाना सुनेंगे उसके बाद दोबारा मैदान में आएंगे. अभिमानाचे नावाचे आणि नक्कीच आईगावदी मातेची ट्रॉफी म्हणजे आईगावदी चषक 2025 आपण पाहतोय. 3रा दिवस या स्पर्धेचा मॅच पाहतोय आपण 2 संघांच्या दरम्यान. एका बाजूला आपण पाहिली बॅटिंग करणारी टीम ब्लेसिंग्सचा सुंबर्सपाडा आणि त्यांच्या विरोधी फिल्डिंग करणारी टीम विपक्षी टीम आपण पाहिली आहे तर विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी टीम. जसं म्हणतात ना की आशा सोडायची नसते, निराश व्हायचं नसतं, अमृत मिळालं नाही म्हणून विष प्यायचं नसतं, क्रिकेटच्या पटलावर खेळत राहायचं असतं. हा बॉल हवेत उडवलाय. उंची जास्त आहे, लांबी कमी. फिल्डर तुषार आले होते तिकडे. झेल निर्माण झाला होता परंतु आपण बघितलं की झेल सुटला गेलाय. परंतु दुसऱ्या बाजूने काय घडलंय, धाव पूर्ण झाली की नाही मात्र आपण बघितलं की पंचांच्या मनामध्ये शंका आहे. रन आउट साठी आपण बघितलं तर 3ऱ्या अंपायरची मदत मात्र घेतली गेली आहे. फलंदाज असेल तिकडे आउट. नजरन साजरा मुखड़ा
पहिल्या मॅच मध्ये, कदाचित या मॅच मध्ये देखील तशीच अपेक्षा त्यांच्याकडून असेल. बघा आल्या आल्या काय केलंय विशाल का जलवा. नक्कीच मात्र विखरला गेलाय, चेंडूला मात्र दर्शवलं गेलंय स्टँडच्या बाहेर साधावींसाठी. क्या बात आहे, आज जबरदस्त परफॉर्मन्स पाहतोय विशाल मालकरी याचा. आज काहीतरी वेगळे इरादे, स्पष्ट इराद्याने मात्र खेळतोय. जबरदस्त फटका, पुन्हा एकदा सरळ डाऊन द ग्राउंड शॉट. हो हो, परंतु फिल्डर तिकडे कॅच पकडली गेली. ताकद मात्र आपण वाले फटक्यामध्ये जर छान होती. शतरक्षकाची मात्र आपण वाले एफर्टचे कौतुक करावं लागेल, कारण की तिथे पोहोचले. झेल मात्र कन्वर्ट केला आणि डेंजर मॅन विशालला केलं बाद. सूरज नवीन बॅटर. सूरज कोरडा, पहिला चेंडू मात्र फेस असता कट केला चेंडूला. चेंडू चाललाय अगदी तिकडे. आपण पाहिलं तर मग डिक्लेरेशन झोनच्या दिशेने दिशा दिली होती चेंडूला. धावा तिकडे मिळतील 2. बघा विशालने आला होता, कारनामा मोठा केला होता, परंतु त्या कारनाम्याला मात्र आपण पाहिलं तर रोखलं गेलं. परंतु सूरज आले विशाल बाद झाल्यानंतर. संघाची टोटल अगदी वाढलेली आहे. 22 षटकामध्ये चेंडूचा जर आपण पाहिला खेळ तर 4, म्हणजेच काय तर सरासरी तर आतापर्यंत छान आहे, चांगली आहे. परंतु आणखीन या येणाऱ्या चेंडू मध्ये आपण पाहिला तर ते कॉन्ट्रीब्युशन म्हणजेच काय तर योगदान सुंदररित्या द्यावं लागेल. जागी येऊन खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा अभाव पाहायला मिळाला. अगदी डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता, पण ते खेळण्याची पद्धत थोडीशी वेगळी होती सूरज यांची. आणि त्यांची खेळण्याची पद्धत आपण बघितली तर थोडीशी का वेगळी होती, कारण की बघा बॉटम हँडचा वापर करायचा होता बॅकफुटला जाऊन, परंतु खेळायचं कुठे होतं, पॉइंटला की गली क्षेत्रामध्ये. हे मात्र ते डबल माइंड झाले होते. मारू की सोडू असं मात्र प्रश्न निर्माण झाला होता. आता पहिला पण हा चेंडू थोडा वाईड लाईनच्या बाहेर आहे आणि पंच म्हणतात तेच की हा वाईड आहे. पंचांची भूमिकेत या स्पर्धेचे मुख्य आयोजक अजयजी वटा यांना पाहतोय आपण. या स्पर्धेचे शिल्पकार आहेत गावदेवी चषकाचे, आणि सातत्याने आपण बघितलं तर मग ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून या मैदानावर आयोजित केलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू पाहतोय आपण सूरजसाठी. प्रहार करण्याचा प्रयत्न केला, विकेट किपर चुकले, चेंडू चाललाय मागे. धाबा मिळतील आपण पाहिलं बाईच्या स्वरूपात मिळालेला धाबा, म्हणजेच काय तर धावफलकाचा आकार वाढेल. 24च्या घरामध्ये धावफलक पोहोचला गेलाय. षटकाचा खेळ झाला पूर्ण 2. आतापर्यंत आपण पाहिलं तर मग सरासरी आपण पाहिली आहे 12ची आहे. आणखीन काय तर जवळजवळ आपण पाहू शकतो की 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 6 चेंडूमध्ये किती धावा येतील, किती धावा फलकावर मात्र लगावल्या जातील, कशा प्रकारचा आपण बघितला तर खेळ मात्र होताना पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये तत्पूर्वी घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक. चोवीस धावा फलकावर झालेल्या आहेत. शेवटचा षटक बॉलिंग ट्रॅकवर.
सामना आपण पाहिला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला धीरज. स्पेल मध्ये आपण पाहिलं तर अंतिमच्या आहेत. या ओव्हर मध्ये धाबा जास्त जोडण्याचा प्रयत्न असेल, परंतु सूरज आणि विशाल या दोन बॅटरना आपण पाहिलं तर बॅट मात्र वापरावीच लागेल. विकास विशाल बाद झाले होते. अगदी आपण बघितलं तर त्यांच्याकडून अपेक्षा भरपूर मोठ्या होत्या. एक षटकार त्याने पुरवला आला होता, पण त्यानंतर मात्र ते बाद झाले आणि तो एक आपण बघितलं की प्लस पॉइंट आपण पाहू शकतोय विघ्नहर्ता स्पोर्ट्स टीम साठी मिळेल. कारण की सूरज ची विकेट आपण पाहिली आहे ना, ज्याप्रमाणे विशालची विकेट ती भरपूर मात्र या मॅचवर परिणाम आणि भरपूर मोठा फरक टाकेल. फटका छान खेळला इथे. अगदी आपण पाहिलं दुरून मात्र चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. अगदी फिल्डर लांब राहिले, परंतु चेंडू चालला निघून एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी ओव्हर ऑफ दी रोप चौकार. धन्यवाद डीजे. टीमच्या टोटल मध्ये वाढ होत असताना पाहायला मी टीमची टोटल पोहोचली गेली आहे 30च्या घरामध्ये. पुन्हा एकदा आपण पाहिला फटका शॉर्ट ऑफ दी लेन चेंडू होता, परंतु चेंडू चाललाय मागे. डिक्लेरेशन झोन आहे तिकडे. 2 धावा तिथे मिळतील. या स्पेल मध्ये आपण पाहिलं तर मग एक टार्गेट टफ वाला पुढे उभं करायचंय आणि त्याच्यासाठी या षटकामध्ये खास करून प्रयत्न तर आहेत दोन्ही बॅटरचे. खास करून विकास या खेळाडूला आपण पाहतोय, त्याला मात्र आपण पाहिलं तर चालावंच लागेल आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा हवे चेंडू पाहतो. यावेळेला झेल निर्माण झालाय. कलेक्शन मात्र योग्य रीतीने केलंय. चेंडूला मात्र व्यवस्थितरित्या हातामध्ये समावून घेतलंय आणि मात्र इथे आपण पाहिलं ज्या खेळाडूकडून अपेक्षा होत्या या डेट ओव्हर मध्ये त्या खेळाडूला केला बाद. सफलता मिळेल गोलंदाज धीरजला आणि आपण पाहिलं तर धक्का महत्वपूर्ण बॅटिंग करणारी टीम बेसिक्सचा स्कोरपाडा संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय बेंदर आपण पाहतोय. ज्या संघाचे संघनायक आहेत ते हा चेंडूचा पाठलाग करून खेळण्याचा प्रयत्न. भरपूर दूरची लेंथ होती, त्या लेंथवर आपण बघितलं तर जाऊन खेळण्याचा फटका प्रयत्न केला. बॅटची कडा पाहायला मिळाली आणि विकेट किपरचा मिळतोय सहारा. विजय आले विजय गेले आणि अगदी आपण बघितलं तर बॅक टू बॅक विकेटचं पतन. ओव्हर मध्ये आपण बघितलं तर जवळ चेंडू झालेत 5 म्हणजे अंतिमचा चेंडू असेल. धाव गतीला लगाम लावण्याचं कार्य योग्य रीतीने या गोलंदाजाने केलंय. अगदी आपण पाहू शकतो इथे नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये इथेच येत आहेत. शेवटचा चेंडू फेस करायचा त्यांना. शेवटच्या चेंडू मध्ये आपण बघितलं तर मग खेळ कशा प्रकारे केला जातोय. हवे तिकडे आपण पाहू शकतो की फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु छोटा क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपण पाहिलं छान क्षेत्ररक्षण देखील होताना पाहायला मिळालं. तिकडे आपण बघितलं तर मग धावा 1 मिळाली, त्यापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता परंतु अपयशी ठरला गेला. टॉस अगदी आपण पाहतोय तो देखील आपण करणार आहोत. जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा आणि गावदेवी स्पोर्ट्स बरपाडा. संघनायक अजून देखील आलेला नाहीये बघा. मी कॉल दिला कधी होता, अजून देखील संघनायक आलेले नाहीयेत, त्यामुळे रिक्वेस्ट करते पुन्हा एकदा की या. चला जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा टीम कॅप्टन
ते देखील येताना बघायला मिळतात. राकेशजी ठाकरे इथे उपस्थित आहेत. राकेशजी ठाकरे आपण टॉस करून घ्या. आपल्या शुभ हस्ते ग्रामपंचायत मालजीपाड्याचे विद्यमान सरपंच राकेशजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय या सामन्याचा टॉस देखील आपण करून घेतोय. पहिल्या इनिंग मध्ये आपण बघितलं तर धावा ज्या अगदी आलेल्या धावा आपल्या पाला मिळाल्या 33 आणि 34 धावांचं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी. आणि या धावा कशा प्रकारे पूर्ण करण्यात जातील हा प्रयत्न तर नक्कीच असेल धावा चेस करण्याचा. हा वेलकम बॅक सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आपण स्वागत करूया. सध्या तरी जातं दुपारचं सत्र. नेक्स्ट मॅच आपण बघितली तर टॉस जिंकून ज्याप्रमाणे आपण बघितलं तर पुढील मॅच आपण नक्कीच तिथे लक्ष देऊया. सध्या तरी या मॅच कडे लक्ष देऊया. 34 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे आणि हे लक्ष पूर्ण करण्यासाठी आपण पाहिलं तर खेळ कसा करावा लागेल. भावेश आलेत मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं भावेश गोरकडा आणि निशाल वज्र आपण पाहिले तरी जोडी आपण पाहिली आहे. सध्या तरी आपण बघितलं क्रिकेटचा हंगाम क्रिकेटचा मोसम आपण बघितला तर जिथे तिथे क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेटच क्रिकेट पाहायला मिळत आहे. सध्या तरी आपण बघितलं की या मैदानावर देखील आपण पाहिलं तर ते क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील नीरज नावाचे गोलंदाज आपण पाहिले तर त्यांच्या हातामध्ये हा स्पाल असेल पहिल्या ओव्हरचा आणि त्या स्पेलला मात्र आपण पाहिलं तर योग्य रीतीने खेळायचं आहे आणि योग्य रीतीने फक्त खेळायचं नाहीये तर योग्य रीतीने धावा देखील पूर्ण करायच्यात. कारण की 34 धावा आपण पाहिल्या ना तर त्या पूर्ण करायच्या असतील तर तुम्हाला प्रत्येक ओव्हर मध्ये तुमचं योगदान विथ द बॅट असेल तेच योग्य द्यावं लागेल. आणि त्याच्यासाठी आपण पाहिलं तर भावेश तर सज्ज आहे स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला निशाल. शुभेच्छा दोन्ही टीम्सला. जाऊया पहिला चेंडू पाहिला आपण. मिस टायमिंग शॉट आहे. एलिव्हेशन नाहीये. ओहो क्षेत्ररक्षक आले होते. भरपूर दुरून आले होते परंतु पहिल्या चेंडूवर काय घडलेलं आहे तर धावा पूर्ण केल्या इथे 2. भावेश गोरखना आपण बघितला तर एक चांगला गेम चेंजर प्लेअर आहे परंतु गेम चेंज करण्यासाठी त्याला मात्र आपण पाहिलं तर चांगल्या चेंडूचं निरीक्षण देखील करावं लागेल. कारण की प्रत्येक बॉलवर आपण बघितलं ना तर वार करण्याचा प्रयत्न केला तर तिथे धोका मात्र आपल्या संघाला येऊ शकतो. धोक्यामध्ये नक्की स्वतःला अडू शकतोय आणि तो धोक्यामध्ये आला म्हणजे संघ देखील धोक्यामध्ये येऊ शकतोय. पुढील चेंडू पाहतोय आपण. दिशा दिली आपटून टाकण्याचा प्रयत्न केला होता. लॉंग लेग क्षेत्रामध्ये 2 धावा मिळतील तिकडे. एक सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय ते दर्शवावं लागेल. बॅक फुट ला आपण पाहिलं तर स्ट्रॉंग खेळाडू अगदी आपण बघितलं भावेश हा वेट करत होता. थोडंसं वेट लेट केलं चेंडूला आणि नक्कीच मागे खेळलं गेलं. नीरज पाहतोय आपण फलकावर तर आतापर्यंत जर धावा आपण पाहिल्या ना तर 4 म्हणजेच काय डोळ्याच्या समोर आणखीन 30 धावाचा जो पल्ला असेल 30 धावाचा पल्ला काढायचा आहे तर तुम्हाला योग्य ती सरासरी गाठावी लागली. यावेळेला चांगला फटका खेळला गेला आहे. अगदी रीड केलं होतं चेंडूला व्यवस्थितरित्या. बॅटचं मात्र फेस ओपन केलं. पॉईंटच्या डोक्यावरून आपण बघितलं अगदी एक्स्ट्रा पॉईंटला देखील खेळाडू होते डीप मध्ये होते आणि तिथेच आपण पाहिलं तर चेंडू चालला एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार.
पुन्हा एकदा आपण बघितलं तर आपटून टाकलेला चेंडू होता, व्यवस्थितरित्या खेळला गेलाय, मागे 2 धावा तिकडे देखील मिळतील. शॉर्ट दी लेंथ चेंडू वापरला गेला होता आणि या क्षणाला अगदी आपण बघितलं ना तर भावेशला नक्कीच थांबवण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण की 34 धावा आहेत ना त्या तुमच्यासमोर, त्या देखील कमी पडू शकतात जर भावेश फॉर्म मध्ये आला तर. सध्या तरी पण बघितलं ना तर या मैदानावर अगदी ज्या प्रकारे खेळ हा शांतप्रमाणे चालू आहे, परंतु तो खेळ मात्र कधी रंग भरेल, कधी रंग बदलेल हा देखील सांगता येत नाही. गोलंदाजांना काय हवंय तर गोलंदाजांना हवंय म्हणजे चांगली गोलंदाजी, विकेट टेकिंग डिलिव्हरीज हाताळावी लागतील, मॅजिकल बॉल मात्र हाताळावे लागतील आणि तिकडे पण बघितलं मॅजिकल स्पॉल मात्र नक्कीच फेकावे लागतील. मॅजिकल स्पॉल फेकले गेले तर तुम्हाला ही मॅच वाचवण्यामध्ये संधी येईल. जर तुम्ही ते कार्य करण्यामध्ये अपयशी राहिली आहे ना तर मग कुठेतरी ही मॅच आहे तर पुढे जाताना पाहायला मिळेल. या वेळेला फटका हवेत आहे, उंच आहे, भरारी घेतली आहे, परंतु फिल्डर ओहो कॅच सुटलाय. विजय तिकडे होते, धावा मिळतील 2, तिसरी देखील मिळू शकते आणि हो पाहता पाहता 3 धावा. 3 धावा मात्र अगदी आपण पाहिले ते जोडल्या गेल्यात. 3 धावांनी टीमच्या टोटल मध्ये वाढ होताना जरूर पाहायला मिळते. 13 धावा फलकावर आपण पाहिल्या पूर्ण होताना पाहायला मिळते. या पहिल्या षटकामध्ये कंप्लीट झालेले चेंडू पाहिले अगदी आपण पाहिले तर 5 आणखीन एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या एका चेंडू मध्ये आपण पाहिलं तर मग स्ट्राईक आता प्रथमच मिळेल निशा या खेळाडूला. पुढचा चेंडू आपण पाहतोय वेगवान चेंडू अगदी पाहायला मिळाला आपल्याला. वाईटचा इशारा मात्र पंच जी यांच्या माध्यमातून येतोय. एक्स्ट्रा रन्सने मात्र धावफलकाचा आकार वाढताना पाहायला मिळतोय. 14 धावफलकावर पूर्ण होताना पाहायला मिळतात अगदी आपल्याला. म्हणजेच काय 34चं लक्ष आहे, 14 तर नक्कीच पूर्ण झालेले आहेत. म्हणजेच काय आता डोळ्याच्या समोर आपण जर बघितलं तर 20 हे धावा असतील. भीमा टाकला, स्लो वेट केलं, चेंडूला अगदी आपण पाहिलं तर मागे खेळलं गेलंय. 2 धावा तिकडे मिळतील. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर धावा चांगल्या आल्यात, धावा चांगल्या आल्या. त्यामध्ये आपण बघितलं तर जवळजवळ वाईट आले, चौकार आले, त्यानंतर रनिंग पर्यंत विकेट हा देखील विषय छान राहिला. वाईटला एक्स्ट्रा झालेला, फक्त वाईटच टाकला ना. म्हणजेच काय तर 12 चेंडूंनी 18 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी असेल. बॉलिंग ट्रॅकवर येतील. महत्वपूर्ण स्पेलमध्ये आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिला दया कोरडा. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं होतं ज्या गोलंदाजांना त्यांनी धावा खर्च केला, परंतु 12 मध्ये 18 डिफेन्स करायचे आहेत तुम्हाला, तर हा स्पेल आहे ना योग्य रीतीने हाताळावा लागेल. या स्पेलला मात्र आपण बघितलं भावेश यांच्याकडे नजर असेल. पुढचा चेंडू पाहतोय आपण फुल टॉस पण पाहिला तर अफसमच्या बाहेर मात्र हा चेंडू होता. व्यवस्थित मात्र नक्कीच खेळण्याची संधी आली होती, परंतु नियंत्रण नव्हतं भावेश यांचं. अगदी चेंडू अगदी पण पाहिला तर किपरच्या बॉडीला स्पर्श करून दिशा बदलताना पाहायला मिळाला. तत्पूर्वी मात्र धाव चोरली गेली एक. बघा इथे समीकरण काय डोळ्याच्या समोर, तर येणारे चेंडू अगदी आपण पाहिले ना तर असतील 11 आणि 11 मध्ये जवळजवळ 17 धावा. हे समीकरण देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. वाईट साठी अगदी आपण बघितलं तर मग रिव्ह्यूची डिमांड थोडी लवकर आली नक्कीच आपण बघितलं.
असं वाईट जे असेल. बारा बॉल 17. उडवलंय चेंडूला अगदी बॅटवर हाफ व्हॉलीवर घेतला, टक्कन उडवलं. स्ट्रेट साऊंड सिस्टमने ठोकलेला फटका, भन्नाट मोठा, बिलकुल 6 धावा षटकार. सजना जी हॉट हॉट शगना दी रात रात सजना जी हॉट हॉट नैना बिचू सजना दे लाए जावा शाट वाट मैं बल खावा हाथ ना आवा मैं बल खावा. धन्यवाद. इथे अगदी आपण पाहिलंय काय तर षटकार आला आणि त्याची गरज होती. विघ्नहर्ता स्पोर्ट्स टीमला निशालच्या बॅट मधून संघाची टोटल वाढली आहे 11 मध्ये 11. आता समीकरण डोळ्याच्या समोर येताना पाहायला मिळत आहे. बघा काय झालं की एक मोठा फटक्याने किती समीकरण बिघडलंय. बॅटरी खाते म्हणून या षटकामध्ये पूर्ण झालेले चेंडू पण पाहिले. एक म्हणजेच काय तर 11 धाव्यांची गरज असेल. 11 बॉल 11. 11 मध्ये 11. वाईट प्लस एक आहे. 11 बॉल 10 असेल. 10 पाहिजे. बस 10 पाहिजेत. अगदी आपण बघितलं तर 10 धाव्यांची गरज. सरळ चालल्या विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू पडल्यानंतर आपण बघितलं तर निशालची ताकद आपण बघितली काय आहे. आणि कमजोरी देखील आपण म्हणजेच हे काय आहे तर हे समीकरण आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला की या आधीचा चेंडू होते ताकद त्याने दर्शवली गेली, कमजोरी काय होती आणि त्याच्या पुढच्या चेंडूवर लगेच दिसून आली आहे. परंतु ती सुरुवातीलाच पकडायला पाहिजे. यावेळेला आपण पाहिलं तर खेचला होता थोडासा आपण पाहिलं लांब, परंतु दिशेवरचं नियंत्रण होतं ना ते चुकीचं होतं. बघा चेंडूला मागे खेचण्यामध्ये यश तर मिळालं होतं गोलंदाजाला, परंतु दिशा होती ना ती वाईटच्या बाहेर होती. आणि ते कारण आपण पाहिलं की इथे काय की पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स मिळेल. एक्स्ट्रा रन्स संघाच्या टोटल मध्ये वाढ होताना पाहायला मिळते. संघाची टोटल मात्र पुढे गेली आहे. संघाची टोटल 25च्या घरामध्ये पोहोचली गेली आहे. पुन्हा एकदा आपण बघितलं दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. लाईन आता मात्र या वेळेला आपण पाहिली बिघडलेली गोलंदाजी पाहायला मिळते. आणि ही लाईन बिघडले म्हणजेच काय तर तुमचा संघ मात्र इथे अडचणीमध्ये येतोय असंच आपल्याला जर पाहायला मिळू शकतंय. सध्या तरी आपण चर्चा करायची झाली आहे ना तर जवळ मग 25 मधून बाहेर पुढे जाईल ती म्हणजे 26च्या घरामध्ये धावफलक 8 धावा आता डोळ्याच्या समोर असतील जे जिंकण्यासाठी हव्या असतील. फुलटा चेंडूला कन्वर्ट केला जातोय लॉंग क्षेत्रामध्ये. फिल्डर आहे तिकडे मात्र पोहोचतील का नाही पोहोचणार असं उत्तर मिळालंय. आणि चेंडू चाललाय दन करत 2 टप्पाने बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी चौकार. धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 34 धावांचा पाठला करत असताना 30 धावा म्हणजेच काय तर 4 धाव्यांची गरज. इथे आपण पाहिला फटका खेचला गेला होता. पॉइंटला खेळाडू होते त्याच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न होता. एलिव्हेशन नव्हतं त्या फटक्यामध्ये तेच प्रमुख कारण पाहिलंय. फसला गेलाय आणि विकेट गोलंदाजाच्या खात्यामध्ये. तुझ्या डोल्याला शोभते चष्मा अगो सुषमा तुझ्या डोल्याला शोभते चष्मा दिसते नटीवाणी सिनुमा वाली मधुबाला मधुरी करिश्मा दिसते नटीवाणी सिनुमा वाली मधुबाला मधुरी करिश्मा अगो सुषमा तुझ्या डोल्याला शोभते चष्मा अगो सुषमा तुझ्या डोल्याला शोभते. गावठी ट्रॉफी 20-25 षटकामध्ये अगदी आपण बघितलं तर जवळ धावा आल्या होत्या. परंतु आपण पाहिलं ना की इथे लवकरच थोडासा आपण पाहिलं तर मॅचला अगदी आपण पाहिलं तर लवकर सांभाळण्याचा प्रयत्न होता की काय, परंतु जे पॉईंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न तो अपयशी राहिला. बघा जिंकण्यासाठी फक्त 4 धावा हव्या आहेत, परंतु त्या करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं ना तर अविनाश वज्रा नावाचा बॅटर आलेला आहे. या मैदानावर बेलकडी संघाचा देखील रेकॉर्ड भरपूर छान आहे. एक मान चेंडू आपण पाहिला बॅटची हलकीची आतली कडा विकेट किपरच्या हाताला स्पर्श करतोय की काय, कडा आहे की नाही नक्कीच ते देखील पाहावं लागेल.
याच बॅटच्या साईने आणि तेच म्हटलं की आवाज तर आला होता आणि म्हणूनच बॅटची कडा हा नक्कीच उल्लेख केला होता कारण की वेगवान चेंडू होता आणि जो आवाज इथपर्यंत आला होता 2 धावा मिळाल्या टीमची टोटल पोहोचली जाते 32च्या घरामध्ये 2 धाव्यांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकड या संघाला चेंडू शिल्लक असतील 7 आणि धाव्यांची गरज असेल 2. समोरच्या दिशेने चेंडूला खेळला जातोय विशाल आहे तिकडे एक धाव मात्र एक पूर्ण आपल्याला पाहायला मिळते दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि विजयाचा चौकार येत असताना पाहायला मिळाला विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलगडी संघ आपण पाहिलं अतिशय छान कामगिरी पाहायला मिळाली आहे छान कामगिरी करत आपण पाहिलं तर 2 सामने जिंकत तिसऱ्या फेरीमध्ये येताना पाहायला मिळतोय तिसऱ्या राऊंड मध्ये येताना पाहायला मिळतं अभिनंदन विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलगडी या संघाचं आणि त्यात नंतर आपण बघितलं तर आभार व्यक्त करूया आपण ते म्हणजेच ब्लेसिंगचा सुपरपडा या संघाचा सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच कोण ठरलंय ते देखील आपण सांगूया आमच्या ऑफिशियल आम्हाला सांगतायत एक दोन तीन चार पाच 1 2 3 4 5 6 निशाल नाही वाढले ना 6 वर त्याला ते निशाल मॅन ऑफ द मॅच अगदी आपण बघितलं स्ट्राईक रेटच्या हिशोब